आपण आज अशा भूमीवर आहोत जिथे वाऱ्याच्या प्रत्येक झुळकीत शौर्याचा गंध आहे आणि तो म्हणजेच धर्मवीरगड। या धर्मवीरगडावरचेच लक्ष्मीनारायण, बालेश्वर आणि पाताळेश्वर ही मंदिरं आपण पाहिलीत आणि आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत गडावरील महत्त्वाचं ग्रामदैवत आणि गडाची रक्षक देवता भैरवनाथाच्या मंदिराला, कोरीव कामाचं उत्तम उदाहरण असलेल्या मल्लिकार्जुन आणि रामेश्वर मंदिराला देखील। नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आजही आपण आहोत धर्मवीरगड इथे। अजूनही आमचा इथून जाण्याचा मोह होत नाही आहे, तेव्हा आपण या धर्मवीरगडाचे 3 पार्ट केलेले आहेत। एका पहिल्या पार्टमध्ये आपण धर्मवीरगडाबद्दल, दुसऱ्या पार्टमध्ये इथल्या 3 मंदिरांबद्दल आणि आपल्या आजच्या या तिसऱ्या पार्टमध्ये आपण इथल्या आणखीन 3 मंदिरांबद्दल माहिती घेणार आहोत। ज्यातलं पहिलं आहे भैरवनाथाचं मंदिर, दुसरं रामेश्वराचं आणि तिसरं मल्लिकार्जुनाचं मंदिर। तेव्हा चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। धर्मवीरगड इथे आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदाच जे मंदिर पाहायला मिळतं ते आहे भैरवनाथाचं मंदिर। तर आता त्याच मंदिराच्या सभामंडपामध्ये आपण उभे आहोत। जर हा संपूर्ण सभामंडप पाहिला किंवा जेव्हा आपण या मंदिरामध्येच प्रवेश करतो तेव्हा इथलं एकंदर शिल्पकाम किंवा ह्या मंदिराच्या प्रत्येक खांबावरचं जे कलाकुसर त्यांनी केलेले आहे ते पाहूनच आपण या एकंदर ह्या मंदिराच्या प्रेमामध्ये पडतो। जर मंदिराचं छत धरताना तोलताना दाखवलेले जे यक्ष असतील किंवा त्यांचे जे चेहरे इथे काढलेले आहेत किंवा इथे वरती छतावर जे त्यांनी वाजंत्री किंवा ढोल वाजवताना जे संपूर्ण शिल्प आहे त्या संपूर्ण त्या शिल्पांची ना जवळजवळ एक गोलाकार आकारामध्ये सर्व वाजंत्री किंवा सर्व त्यांनी व्यक्ती जे आहेत तिथे दाखवलेले आहेत। त्याचबरोबर इथे जे प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपण जर पाहू ना तर आपल्याला लज्जागौरीचं सुद्धा जे शिल्पकाम आहे, कोरीव काम केलेलं पाहायला मिळतं। तर लज्जागौरी म्हणजेच मातृदेवता, तर म्हणजेच महिलेचं किंवा स्त्रीचं जे प्रजनन क्षमता आहे, तिची जी प्रजननाची जी एक शक्ती आहे तिचंच प्रतीक म्हणजेच लज्जागौरी ही आपल्याला इथे पाहायला मिळते। इथे सुद्धा हे जे एक शिल्पकाम आहे ना तर त्याच्यामध्ये लज्जागौरी आपल्याला दाखवलेली आहे, मातृदेवता जिच्या योनीतनं 2 साप बाहेर आलेले दाखवलेले आहेत, म्हणजेच पुरुष इंद्रियाचं जे प्रतीक आहे ते इथे दाखवलं आहे। संपूर्ण जो मंदिराचं सभामंडप आहे अतिशय कोरीव काम केलेला पाहायला मिळतो। मंदिराचं जे बांधकाम आहे त्याच्यामध्ये आपल्याला सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना पाहायला मिळते। गर्भगृहाच्या मध्ये आपण प्रवेश करताना दोन्ही बाजूला आपल्याला गणपती पाहायला मिळतात। ही जी द्वारपट्टी आहे, जे मंदिराचं जे गर्भगृह आहे, गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला आपल्याला सूरसुंदरींचं सुद्धा खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं। आणि आता आपण गर्भगृहामध्ये प्रवेश करूयात, चला। गर्भगृहामध्ये जेव्हा सुद्धा आपण पाहू ना तेव्हा संपूर्ण जो वरचा भाग आहे किंवा आतलं जे वितान आहे म्हणजे जे छत आहे ते आपल्याला कमळाच्या आकारासारखं बनवलेलं पाहायला मिळतं। आणि जुन्या चालुक्य शैलीतील व यादव काळातील जी मंदिरं होती त्यांची संपूर्ण छाप आपल्याला ह्या मंदिरावर पाहायला मिळते। भैरवनाथाचं दर्शन आपलं करून झालं
आणि तिथनं ना पुढे धर्मवीर गडाकडे जायचा रस्ता, आपण तिकडे चाललो होतो. तर तेवढ्यात आपल्याला हे गजांत लक्ष्मीची जी मूर्ती आहे ना ती पाहायला मिळाली. तर आपण ती पाहिली. तिथनं पुढे जेव्हा आपण येतो ना तेव्हा भैरवनाथ मंदिराकडे जाणारा जो एक दुसरा प्रवेशद्वार आहे ना ते आपल्याला पाहायला मिळतं बघा. तर माझ्या मते हे जुनं प्रवेशद्वार असावं. आणि जेव्हा आपण इथे आत जातो तेव्हा संपूर्ण जसं भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आपण पाहिलं नक्षीकाम, तसंच नक्षीकाम सुरसुंदरी आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि जे मला ना इथे फार आवडलं, समजा हे जुनं असेल तर काय आता मला एक्झॅक्टली मी सांगू शकत नाही. मग इथे बघा ना माझ्या मते पाणी असेल, पाणी राहत असेल आणि आपले पाय धुवून आपण आतमध्ये जाऊ शकतो अशी एक रचना इथे केलेली आपल्याला पाहायला मिळते. इथे बघा वाजंत्री किंवा सनई वादक वगैरे दाखवलेले आहेत. यक्षसुद्धा कुठे कुठे पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असं नक्षीकाम आहे. चला आता आपण पुढे जाऊयात, धर्मवीर गडाकडे जायला सुरुवात करू. इथे ना खूप असे हॉटेल्स वगैरे असं नाही आहे, त्याच्यामुळे आपण घरूनच थोडंफार खायला आणलं होतं. आणि आता वाजलेत 11:15. तर मला काय वाटतं आहे की आपण आता खाऊन घेऊ, कारण की गाडी इथे लावायची आहे. गाडी लावली की हे जे पण लोकेशन आपण बघतो ना इथे बोर्डवर ती सगळी आतमध्ये आहेत. तर माझ्या मते आपल्याला 4-1 तास तर कसेही लागणार कवर करायला. चालेल. म्हणजे त्याच्यामुळे ना आता आपण काहीतरी खाऊ आणि मग खाऊनच पुढे जाऊयात, आहे की नाही? ठीक आहे, चालेल, चलो. चिवडा आहे, केळीचे चिप्स आहे, ठीक आहे, बस चला एवढं. हे एवढं बस झालं. धर्मवीर गडाला पोहोचण्याच्या आधी आपण थोडासा आपला एक कॉफी ब्रेक घेतो आहे. आता कॉफी प्रिपरेशन चाललं आहे. सगळं काही आज मोजून मापून आणलं नाही. साखर लागणार आहे तुला? नको. दूध गरम राहिलं असेल. एक कया दूध. बेस्ट. दूध गरम आहे अजून? हो ना. साखर पाहिजे तुला? नाही नको. हो ते टाक थोडीशी. नको परत हे करावं लागेल. बिस्किट का गोड लागेल? नको. आणि कॉफी. थँक्यू. थँक्स.
ॲक्च्युली स्ट्रॉंग झाली आहे ना, हा 2 पाकिट त्याच्यामुळे बेस्ट लागते. साखर अजिबात नाही. साखर अजिबात नाही आहे. आता काय 4-5 तास बघायला नको. मस्त झाली आहे एकदम. खरंच थँक्यू सो मच. आवाज आहे का? रामेश्वर मंदिर. मला वाटलं होतं इथे बघा ही पाटी दिसते रामेश्वर मंदिर म्हणून, तर मला वाटलं की थोडं आणखीन खूप लांब जायचं असेल, ॲटलीस्ट 1 किलोमीटर तरी जायचं असेल. पण इथनं समोरच मला रामेश्वर मंदिर पाहायला मिळतं आहे. खूप जुनं मंदिर आहे, यादव काळातलं, चालुक्य पद्धतीतलं हे मंदिर आहे. धर्मवीरगड हा इतका मोठा आहे की जवळजवळ त्याचा जो पसारा आहे ना तो 360 एकरात पसरलेला आहे. इथे आपल्याला खूप सारी मंदिरं पाहायला मिळतात. त्या मंदिरातल्या रामेश्वर या मंदिराच्या इथे आता आपण आलेलो आहोत. आता हे आहे रामेश्वर मंदिर. या रामेश्वर मंदिराची माहिती इथेही त्यांनी हा फलक लिहिला आहे ना, याच्यावर पाहायला मिळते, जी मी वाचते. या किल्ल्यामधील प्राचीन मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे, सर्वात जुनं आणि काहीसं ओबडधोबड असलेलं भगवान शंकराचं मंदिर. संवर्धन उपक्रमामध्ये या मंदिरासाठी छताची दुरुस्ती, पृष्ठभाग, सभामंडपाची दुरुस्ती, गाभाऱ्याला दरवाजा, अच्छा हे त्यांनी काम नियोजलं आहे. तर त्यांनी दिलं आहे की ह्या मंदिराचं ते काय काम करतायत ते. तर हे जे आहे ते अतिशय जुनं असं मंदिर आहे. चालुक्य काळातील, यादव काळातील हे मंदिर चालुक्य पद्धतीचं. आणि तुला आठवतं आहे आपण इकडे गेलो होतो वाघिवरेचं मंदिर आपण बघितलं होतं मुळशीकडचं. त्याच पद्धतीचं ह्याचं वरचं छत आहे ना ते आपल्याला पाहायला मिळते. किंवा बाहेरचं पण तो सभामंडप वाघेश्वर, राईट, वाघेश्वर. तर याचं पण सभामंडपाचं जर छत पाहिलं किंवा तिथलं बांधकाम पाहिलं किंवा या गर्भगृहाचंही बांधकाम जर पाहिलं तर वाघेश्वरासारखंच आपल्याला इथे पाहायला मिळतं.
इथे ना आपल्याला 4-5 अशी विरगळही पाहायला मिळतात रामेश्वर मंदिराच्या इथे. विरगळ काय आहे त्याचा डिटेल्ड जो व्हिडिओ आहे ना तो आपल्या साताऱ्यामध्ये किकली हे गाव आहे. तर किकलीला ना खूप सारे विरगळी आहेत, म्हणजे जवळजवळ त्याला विरगळींचं गाव असंच म्हणतात. तेव्हा आपला तो जो व्हिडिओ आहे ना किकली गावचा तो आपण जरूर बघा, जिथे विरगळींचंच गाव आहे ते. तुम्हाला विरगळींबद्दल संपूर्ण माहिती ते आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. आपण रामेश्वराचं मंदिर आतमध्ये जाऊन पाहिलं, पण जेव्हा आपण इकडे बाहेर येतो ना तेव्हा बघा या मंदिराची बाहेरची भिंत. वाव. आता त्याचं खरं सौंदर्य काय होतं ना ते आपल्याला लक्षात येतंय. आतमध्ये आपल्याला फार लक्षात नाही आलं, पण बाहेरचं जेव्हा त्याचं आपण बांधकाम बघतोय तेव्हा खरं लक्षात येतं आहे की ते मंदिर किती सुंदर प्रकारे त्यांनी बांधलं होतं. ज्या प्रकारे ही जी बाहेरची रचना ना त्यावरून असं लक्षात येतं आहे की हे जे मंदिर आहे ना ह्याचा आकार त्रिदल पद्धतीचा होता. म्हणजे त्रिदल पद्धतीचं हे जे मंदिर आहे ना ते आपल्याला पाहायला मिळतं. हे जे आहे ते मुख्य गर्भगृह आहे आणि त्या मुख्य गर्भगृहाच्या बाजूला म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे 2 छोटी दुसरी गर्भगृह जी होती ती पहिला होती माझ्या मते, पण आता इथे आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. मी थोडंसं अजून खाली उतरते तेव्हा आपल्याला एक्झॅक्ट हे जे मंदिर, वाव, त्रिदल पद्धतीचं मंदिर आहे. बरोबर. ह्या अशा रचना ह्या 12व्या-13व्या शतकामध्ये केलेल्या होत्या. आता मंदिराच्या वरती जो आहे तो आपल्याला फक्त दगडांचा जो खच आहे ना तो पाहायला मिळतोय. फक्त दगडं जी आहे ती एकमेकांवर रचली आहेत. मात्र तेव्हाचं जर आपण बांधकाम बघतोय, दगडावर दगड रचून सुद्धा 12व्या शतकातलं मंदिर आजही इतकं मजबूतच म्हणायला हवं ना, की आत्तापर्यंत आपण इतकं त्याची बाहेरनं सुद्धा रचना आपल्याला अतिशय उत्कृष्टपणे पाहायला मिळते आहे. खूप छान आहे. मंदिर थोडंसं आपल्याला एका बाजूला झुकलेलं वाटतंय, कारण की हे जे दगड आहेत ते एकमेकावर फक्त रचून हे मंदिर जे आहे ते तयार केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. 12व्या-13व्या शतकातलं हे मंदिर आहे. तरीही जरी ते मंदिर झुकलं असेल, थोडंसं डळमळीत झालं असेल, तरी आतली जी शिवपिंड आहे त्याने शाबूत ठेवली आहे. फार छान आहे. पुढे जाऊयात बरं आता. आणखीन पुढे कुठलं मंदिर आहे आता तर मला उत्सुकता लागली आहे. आणखीन कुठली मंदिरं असतील ती पाहायची. इथे आहेत ना खूप सारी अशी काटेरी बाभळींची झाडं आहेत. तेव्हा चालताना जरा जपून चालायला पाहिजे, नाहीतर काय काटा वगैरे काय टोचला ना तर काही खरं नाही. भरपूर सारी अशी काटेरी झुडपंच पाहायला मिळतात इथे आपल्याला. पुढे आणखीन एक मंदिर पाहायला मिळतं, त्याचं नाव पुढे जाऊन सांगते. मी मगाशी काय बोलले होते की इथे काटे खूप आहेत म्हणून. जपून थांब, मी काढते. थांब काटा निघाला नाहीये. हे बघ आहे. अरे बापरे, हे बघ केवढा मोठा काटा आहे.
मगाशी बोलल्याप्रमाणे रामेश्वराचं दर्शन करून झाल्यावर काट्याकुट्यातून रस्ता काढून आपण मल्लिकार्जुन ह्या मंदिराच्या इथे आलेलो आहोत. जर मंदिराचं प्रवेशद्वार जर आपण पाहिलं तर प्रवेशद्वारावर आपल्याला नरसिंहाची जी प्रतिकृती आहे ना ती पाहायला मिळते. ह्याही मंदिराचा जो परिसर आहे प्रचंड मोठा असा परिसर आहे. त्यानंतर मंदिराच्या समोरच आपल्याला असं भलं मोठं असं शिवलिंगही पाहायला मिळतं. मल्लिकार्जुन मंदिरामध्ये प्रवेश केला आहे. मंदिराच्या सभामंडपामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा इथे आपल्याला भला मोठा असा एक दगडी इथे कासव होता हे ध्यानात येतं आहे. मंदिराचा जर आकार आपण बघितला, त्याची जर रचना जर आपण बघितली तर सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला 3 गर्भगृह पाहायला मिळतात. म्हणजेच काय, याही मंदिराची जी रचना आहे ती त्रिदल प्रकारची आहे. त्यामुळे मुख्य जे मंदिर आहे ते मुख्य मंदिराच्या व्यतिरिक्त त्याच्या 2 बाजूला 2 छोटीशी गर्भगृहही आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर मल्लिकार्जुन म्हणजे शिव आणि पार्वती, तेव्हा गर्भगृहामध्ये आपल्याला शिवलिंग पाहायला मिळतं. आपण ते पाहूयात. याचबरोबर आपण जेव्हा इथे अंतराळामध्ये येतो तेव्हा अंतराळामध्ये आपल्याला एका बाजूला गणपतीची प्रतिमा तर दुसरीकडे 3 जैन तीर्थंकरांच्या ज्या प्रतिमा आहेत त्या पाहायला मिळतात. बाहेरनं आता आपण हे मल्लिकार्जुन मंदिर पाहतोय. तर जसं आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे हे जे त्रिदल मंदिर आहे किंवा इथे 3 गाभारे आहेत, तर प्रत्येक गाभाऱ्यामध्ये बघा हे जे देवाची पूजा झाल्यानंतर बाहेर निघण्यासाठी जे पाणी आहे ना त्याचे असे आउटलेट बाहेर काढलेले आपल्याला पाहायला मिळतात. ही अशी जी रचना आहे ना, दगडावर दगड रचून त्यांनी केलेली जी रचना आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी त्याचं बांधकाम केलं आहे ते नुसतं बघायलासुद्धा खूप भारी वाटतं. हे मुख्य मंदिर ज्याचं तीर्थ बाहेर निघण्यासाठीचं हे आउटलेट आपल्याला इथं पाहायला मिळतं. गर्भगृह आपण म्हटलो ना की 3 आहे तिथे, तर लगेच लक्षात येतं हे मुख्य आणि हे दुसरं. मल्लिकार्जुनाचं आणि रामेश्वर मंदिराचं भव्य रूप पाहून भैरवनाथाचा आशीर्वाद घेऊन आपण आता इथून निघतो आहोत. पण इथून निघताना आपण फक्त मंदिरांना नाही तर इतिहासाच्या सुवर्ण पानांना स्पर्श केला आहे असं वाटतं. त्यामुळे इथून निघताना आपण फक्त इथल्या आठवणी घेऊन जात नाही आहोत, तर सोबत घेऊन जात आहोत ती जिद्द आणि तो वारसा जो आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिला आहे. बहादूरगड, ज्याचं नाव बदलून 2008 साली धर्मवीरगड असं करण्यात आलं. या धर्मवीरगडाला आपण भेट दिली. इतका मोठा हा गड आहे की 360 एकरामध्ये हा पसरलेला किल्ला, या किल्ल्याबरोबरच इथे असलेली
असलेली 5 देवळं हे सर्व काही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथलं असलेलं संभाजी महाराजांचं स्मारक तर आपल्या डोळ्याच्या कडा जे आहे ते पाणावतं. तेव्हा इथे आल्याचा आमचा खरोखरचा जो अनुभव होता ना, तो अतिशय विलक्षण होता आणि कायमस्वरूपी लक्षात राहणारा होता. तेव्हा आपल्याला आमचे हे व्हिडिओ कसे वाटले हे आम्हाला नक्की आणि जरूर कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटतच अशा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.